अहिल्यानगर शहरात हॉटेलमध्ये तरुणाच्या डोक्यात फोडली काचेची बाटली। हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर पाण्यासाठी वेटरला मोठ्याने आवाज दिला। या कारणावरून शेजारी बसलेल्या तरुणास राग आल्याने त्याने एका तरुणाच्या डोक्यात काचेची बाटली फोडली। ही घटना चितळे रस्त्यावरील पिंगारा हॉटेलमध्ये घडली। संजय राजेंद्र परदेशी असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय आडे व त्याच्या 2 मित्रांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी हे त्यांचे मित्र अमित कैलास सुरसे यांच्यासह पिंगारा हॉटेल येथे जेवण करायला गेले होते। जेवण करून झाल्यावर त्यांनी हॉटेलच्या वेटरला आवाज दिला व पाणी मागितले। तेव्हा त्यांच्या बाजूच्या टेबलवर बसलेल्या अक्षय आडे याला राग आला। त्याने शिवीगाळ करून टेबलवर असणारी काचेची दारूची बाटली फिर्यादीच्या डोक्यात जोरात मारली। तेव्हा सुरसे याने फिर्यादीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता अक्षय व त्याच्या 2 अनोळखी मित्राने दोघांनाही मारहाण केली। तुम्हा दोघांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली। या भांडणात परदेशी याच्या डोक्याला मार लागल्याने ते जखमी झाले आहेत। पुढील तपास पोलीस करीत आहेत।